Last time we have studied the how to calculate the path matrix using the mathematical way. Okay, last time I have told you that there are two ways to find if there is a path from particular source to destination directly or indirectly. Direct path आपल्याला adjacency matrix नी तर मिळतोच आहे. ओके, जर 1 असेल तर डायरेक्ट पाथ आहे पर्टिक्युलर सोर्स पासून डेस्टिनेशन कडे, आणि जर इनडायरेक्ट पाथ adjacency matrix देत नाही. ओके, पण रियल टाइम सिनेरिओ मध्ये जर आपण गुगल मॅपचं एक्झाम्पल एक कन्सिडर केलं तर आपल्याला आपण जर एक डेस्टिनेशन इन्सर्ट केलेला आहे फाइंड करण्यासाठी, तर आपल्याला जो पाथ आहे तो इनडायरेक्ट पण दाखवतो. जर डायरेक्ट पाथ असेल तरच गुगल मॅप आपल्याला डेस्टिनेशन और जो पर्टिक्युलर रूट आहे तो नाही डिफाइन करत. जरी इनडायरेक्ट असेल तर तो रूट सुद्धा डिफाइन करतो. ओके, सो हा जो प्रॉब्लेम आहे adjacency matrix, adjacency matrix only gives the direct path from one node to another node. ओके, सो तो जो ड्रॉबॅक आहे तो ओव्हरकम करण्यासाठी आपण काय लास्ट टाइम फाइंड आउट केलं, पाथ मॅट्रिक्स. तर पाथ मॅट्रिक्स तुम्हाला काय देतं की लास्ट टाइम आपल्याला पी मॅट्रिक्स मिळालं होतं. ओके, तर आपल्याला काय मिळालं होतं, सपोज XYZW डेस्टिनेशन आहे, XYZW सोर्स आहे बाय आवर ग्राफ. तर आपल्याला काय मिळालेलं, ह्या व्हॅल्यूज मिळालेल्या. फक्त y कडे जाण्यासाठी इनडायरेक्ट पाथ पण नव्हता, बिकॉज अकॉर्डिंग टू द ग्राफ देर इज नो इनकमिंग एज टुवर्ड्स द नोड y. ओके, सो ती जी डायग्राम आहे ती साइडला ठेवा. ओके, सो adjacency matrix आपल्याला फक्त डायरेक्ट पाथ दिलतं, आणि जी पाथ मॅट्रिक्स आहे तर x2x आपल्याला 0 दिलं होतं adjacency matrix नी. ओके, बट जर आपण पाथ मॅट्रिक्स कॅल्क्युलेट केलेली मॅथमॅटिकल वे नी तर ह्याचं मीनिंग 1 दिलं. ह्याचं मीनिंग काय की x पासून जर आपण स्टार्ट केलं तर ग्राफ मध्ये एक दुसरा कोणता तरी वे आहे ज्याच्या थ्रू आपण परत x कडे येतो आहे. ओके, सो पाथ मॅट्रिक्स विल शो द इनडायरेक्ट पाथ अल्सो. म्हणजेच काय, पाथ मॅट्रिक्स नी पर्टिक्युलर डेस्टिनेशन जर रिचेबल असेल तर 1 देतं. ओके, then it is whether it is a direct reachable or indirect reachable. तर तुम्हाला सांगितलेलं की दोन वेज आहे, एक मॅथमॅटिकल वे आहे आणि एक अल्गोरिदमिक वे आहे. तर तुम्हाला तेव्हा एक्सप्लेन केलेलं लास्ट लेक्चर मध्ये की मॅथमॅटिकल वे वी हॅव ऑलरेडी सॉल्व द एक्झाम्पल. ओके, सो मॅथमॅटिकल वे आपण नंबर ऑफ नोड्स ग्राफ मध्ये किती वाढले तरी आपल्याला टाइम जास्त लागेल सॉल्व करण्यासाठी, बट वी कॅन सॉल्व इट मॅन्युअली. ओके, बट मॅथमॅटिकल वेचं जे लॉजिक आहे की मल्टिप्लिकेशन करायचं आहे, जर पॉवर, ओके, जर नंबर ऑफ नोड 4 आहे तर आपल्याला adjacency मॅट्रिक्सच्या पॉवर कॅल्क्युलेट करायच्या अप टू 4. मग नंतर जे पॉवर कॅल्क्युलेट केले आहेत a प्लस a स्क्वेअर प्लस a क्यूब प्लस a रेस टू 4 त्याचे ऍडिशन करायचे. ऍडिशन केल्यानंतर वी विल गेट द बी मॅट्रिक्स, अँड आफ्टर दॅट वी विल रिप्लेस द बी 1 with non-zero element with 1 and 0 will remain 0. Okay, so this is a procedure in mathematical way. So we can solve using that procedure manually also. Okay, but that mathematical logic is difficult to program. म्हणजे आपण त्यांनी प्रोग्राम इझिली करू शकत नाही. ओके, त्या मॅथमॅटिकल लॉजिकचा. ओके, सो अनदर मेथड काय आहे, अल्गोरिदमिक वे. तर अल्गोरिदमिक वे आपण आज बघणार आहे. तर अल्गोरिदमिक वे मध्ये आपण वॉर्शल्स अल्गोरिदम बघणार आहे, जे की तुम्ही युजिंग adjacency मॅट्रिक्स जर त्याला इनपुट दिलं तर तुम्ही त्याच्यावरून पाथ मॅट्रिक्स फाइंड आउट करू शकता. बट अल्गोरिदमिक वे जो आहे, जसं मी आतापर्यंत तुम्हाला इच अँड एव्हरी अल्गोरिदम कसं एक्सप्लेन केलं, पहिल्यांदा आपण अल्गोरिदम राईट डाऊन केलं, देन त्या अल्गोरिदमचा मेन यूज काय ते एक्सप्लेन केलं, त्याच्यानंतर वन एक्झाम्पल घेऊन आपण होल अल्गोरिदम फ्रॉम स्टेप 1 टू स्टेप एक्झिट पर्यंत आपण होल अल्गोरिदम घेऊन त्याला ट्रेस केलं. ओके, तर पण हा जो अल्गोरिदमिक वे आहे टू कॅल्क्युलेट द पाथ मॅट्रिक्स तो आपण सॉल्व नाही करू शकत. म्हणजे 2-3 स्टेप्स सॉल्व केल्या पण त्याच्या स्टेप्स एवढ्या होतात की तो आपण मॅन्युअली सॉल्व नाही करू शकत. म्हणजे आपण जसे एक्झाम्पल थ्रू आपण एक्सप्लेन केलेलं तसं आपण 2 to 3 स्टेप्स फक्त एक्सप्लेन करू शकतो, बट इझिली आपण त्याचा प्रोग्राम करू शकतो. म्हणजे जर आपण त्याचा प्रोग्राम एकदम इझिली करू शकतो, एकदम इझी प्रोग्राम आहे, पण अल्गोरिदम जेवढं सिंपल आहे म्हणून त्याचा प्रोग्राम इझी आहे, बरोबर. बट ते अल्गोरिदम ट्रेस करण्यासाठी त्याच्या स्टेप्स खूप जास्त आहेत. त्या कशा ते आता तुम्हाला कळेलच. ओके, नाउ बघा अल्गोरिदम वे तर आपण वॉर्शल्स अल्गोरिदम बघणार आहे. वॉर्शल्स अल्गोरिदमचा यूज काय, अगेन टू कॅल्क्युलेट द पाथ मॅट्रिक्स, जे की जसं आपण मॅथमॅटिकल वे मध्ये फाइंड आउट केलं. ओके, adjacency मॅट्रिक्स इनपुट दिलं then we will get the path matrix. So again परत सांगते, पाथ मॅट्रिक्सचा यूज काय, by looking at path matrix
we will get that there is a path from particular source to destination indirect also. Okay, तर हा यूज आहे वॉर्शल्स अल्गोरिदमचा टू फाइंड द पाथ मॅट्रिक्स. जे आपण मॅथमॅटिकल वेने आउटपुट मिळालं तेच आपल्याला अल्गोरिदमिक वेने सुद्धा मिळणार आहे. ओके, सो आता आपण लेफ्ट हँड साइडला बघा अल्गोरिदम आहे. आता ते आपण ट्रेस करूयात 2 to 3 स्टेप्स. आणि ते अल्गोरिदम इझिली कसं आहे एक्सप्लेन प्रोग्राम करण्यासाठी ते तुम्हाला कळेल. आता आपण त्याचा प्रोग्राम पण करूया. बघा आता साइडला आहे लेफ्ट हँड साइडला वॉर्शल्स अल्गोरिदम. जे अल्गोरिदम लिहिलं आहे 5 स्टेप्स दॅट इज अ वॉर्शल्स अल्गोरिदम. ह्याच्या स्टेप्स बऱ्यापैकी सेम आहेत जे आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये बघितले आहेत ते. आता बघा सुरुवातीचं जे आहे फर्स्ट स्टेप, तर फर्स्ट स्टेप मध्ये काय रिपीट आय कॉमा जे म्हणजे लूप मध्ये लूप आहे फक्त त्यांनी एका स्टेप मध्ये लिहिलं. रिपीट फॉर आय कॉमा जे 1, 2, अप टू एम. एम म्हणजे नंबर ऑफ नोड्स आहे तिथे. नंबर ऑफ नोड्स तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले की ऍडजसन्सी मॅट्रिक्स कसं घ्यायचं आहे ते. सो आपण आधी काय घेऊयात, आधी आपण एक ग्राफ ड्रॉ करू. लास्ट टाइमचाच करूयात सेम, म्हणजे तुम्हाला कळेल. आपण मॅथमॅटिकल वेने ऑलरेडी पाथ मॅट्रिक्स कॅल्क्युलेट केला आहे, तर त्याला आपल्याला सॉल्व्ह करायला किती वेळ लागला आणि प्रोग्रामने आपल्याला सेम आउटपुट किती विदिन अ सेकंड मिळणार आहे ते तुम्हाला कळेल. सो आपण सेम तेच घेऊयात म्हणजे आपल्याला आउटपुट चेक करण्यासाठी क्रॉस चेक करण्यासाठी इझी जाईल. सो इथे आहे एक्स वाय झेड डब्ल्यू. ओके, सो आपले इनपुट काय असणार आहे वॉर्शल्स अल्गोरिदमला आवर ऍडजसन्सी मॅट्रिक्स. ओके, सो इथं फॉर एक्झाम्पल फक्त लिहूयात आपण एक्स वाय झेड आपण लिहित नाही. आपण जो पहिला आहे म्हणजे पहिला रो जेव्हा आपण इन्सर्ट करतोय रो वाईज आपण व्हॅल्यू इन्सर्ट करतो तेव्हा तो एक्सच असं रिप्रेझेंट करतो. आणि अकॉर्डिंग टू द ग्राफ आवर ऍडजसन्सी मॅट्रिक्स विल बी 0 1 1 0. हे कसं घ्यायचंय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. हा सोर्स येईल रो आणि कॉलम डेस्टिनेशन इन ग्राफ मध्ये बघायचं. एक्स टू एक्स डायरेक्टली पाथ आहे का नाहीये, लूप नाहीये सो 0 येणार. एक्स टू वाय डायरेक्टली पाथ आहे का नाहीये सो 0 येणार. एक्स टू झेड डायरेक्टली पाथ आहे का नाहीये सो 0 येणार. एक्स टू डब्ल्यू डायरेक्टली पाथ आहे सो इथे येणार 1. असं फाइंड आउट करायचं. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. Okay, so this is our adjacency matrix which is input to the Warshall's algorithm आणि हेच इनपुट असतं मॅथमॅटिकल वेला. पण आपल्या ह्या a वरून आपण a स्क्वेअर देन a क्यूब देन a रेज टू 4 फाइंड आउट करतो. ओके, नाउ बघा तर पहिली स्टेप काय आहे, हे लूप मध्ये लूप आहे. जसं आपण मॅट्रिक्स कसं स्कॅन केलं लास्ट टाइम तसंच सेम. आय पहिल्यांदा लूप होणार i इज इक्वल टू 1 to m. ओके, आणि म्हणजे i1 असणार मग j इज इक्वल टू 1 to m होणार. ओके, मग इथं काय बघायचंय बघा, जर a ऑफ ij मध्ये जर व्हॅल्यू 0 असेल तर p ऑफ ij मध्ये पण 0 टाकायची म्हणजे आपला आज रिझल्टंट मॅट्रिक्स p मॅट्रिक्स. इथे नंबर ऑफ नोड्स किती आहेत 4 आहेत. ओके, बघा जर ऍडजसन्सी मॅट्रिक्स a ऑफ ij मध्ये 0 असेल तर p ऑफ ij मध्ये पण 0 येणार. सो हेच करूयात आपण, सेम हेच राहणार आहे बघा. आणि जर a ऑफ ij मध्ये 0 नसेल तर p ऑफ ij मध्ये काय येणार 1 येणार. सो सेम हेच मॅट्रिक्स येणार सुरुवातीला. ओके, फॉर स्टेप 1. आता आफ्टर फिनिशिंग स्टेप 1 नेक्स्ट इज स्टेप 2. तर स्टेप 2 मध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचे लूप आहे बघा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आय जे के लूप असतं, इथे फक्त के आय जे आहे. ओके, आता बघा इथे आपल्याकडे कीबोर्ड मध्ये हे जे आहे ते ऑरचं साइन आहे, लॉजिकल ऑर. ओके, लक्षात घ्या हे साइन. आणि हे मी ते कॅरेट दिलेलं आहे. तर हे थोडंसं आता इथं मी व्ही टाकला पण इथे आपल्याकडे कॅरेटच सिम्बॉल आहे. ओके, रिव्हर्स व्ही टाकायसाठी कीबोर्ड वरती, त्याच्यामुळे तो छोटा दिसतोय. सो तो आहे अँड, लॉजिकल अँड. तर अँड तुम्हाला आता सी मध्ये तुम्ही बिटवाईज ऑपरेटर बघितले. तर ऑर कसं असतं, एक जरी 0 असेल 0 0 असेल तर व्हॅल्यू 0 मिळते, 0 1. आता हे मी परत सांगणार नाही, एकदाच सांगते. ऑर मध्ये फक्त 0 0 असेल तर व्हॅल्यू 0 मिळते, अदरवाइज 1 मिळते. आणि अँड मध्ये ऑर मध्ये फक्त 0 0 असेल तर 0 अदरवाइज 1 बरोबर आहे. आणि अँड मध्ये दोन्ही पण 1 असेल तरच व्हॅल्यू 1 मिळते. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. बाकी 0 0 1 0 त्याच्यानंतर
0 1 सगळ्याला 0 आहे. ओके, आणि ऑर मध्ये फक्त 0 0 ला 0, बाकी सगळ्याला 1. ठीक आहे. आता बघा, आता हे आपण ट्रेस करायला का अवघड आहे ते सांगते. आता बघा, के लूप आहे आउटर, त्याच्यानंतर त्याच्या इनसाइड इनर लूप आय आहे आणि त्याच्या इनर लूप जे आहे. म्हणजेच बघा, जेव्हा के 1 असेल, ओके, 1 to m, m काय सध्या 4 आहे. ओके, सो के 1 असेल तेव्हा आय लूप मध्ये जाणार, आय 1 होणार. ओके, आणि आय पण 1 to 4, पण लगेच नाही. नंतर जे किती होणार, 1 होणार. मग जे पहिले एक्झिक्यूट होणार, जे जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही, फेल होत नाही, फॉल्स, तोपर्यंत आय कडे येणार नाही. सो जेव्हा के आणि आय 1 आहे तेव्हा जे 4 टाइम्स होणार. ओके, मग आय 2 होणार, जे परत 4 टाइम्स होणार. आय 3 होणार, जे परत 4 टाइम्स होणार. ओके, त्याच्यानंतर आय 4 होणार, जे परत 4 टाइम्स होणार. ओके, मग काय होणार बघा, हे बघा इथे काय होणार, आय के 1 झाला म्हणून ही कंडिशन ट्रू आहे ह्या लूपची, म्हणून इथे आलो आपण आय लूप मध्ये. आय 1 झाला, आय ची पण कंडिशन 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, बिकॉज एम काय आहे 4, तर ही पण कंडिशन ट्रू आहे म्हणून आपण जे लूप मध्ये आलो. ओके, आता जे इनर मोस्ट लूप आहे, तर जोपर्यंत जे फॉल्स होणार नाही तोपर्यंत आपण आय लूप कडे येणार नाही, आणि जोपर्यंत आय फॉल्स होणार नाही ते तोपर्यंत के कडे जाणार नाही, आणि जेव्हा के फॉल्स होईल तेव्हा आपण एक्झिट होऊ. सो के 1 झाला, आय 1 झाला, जे 4 टाइम्स झाला, जे नंतर 5 होईल, जे फॉल्स होईल. मग आय परत 2 होईल, जे परत 4 टाइम्स एक्झिक्यूट होणार. आय 3 होईल, जे 4 टाइम्स एक्झिक्यूट होणार. आय 4 होईल, जे 4 टाइम्स. मग नंतर आय 5 होईल, आय लूप फॉल्स होईल. मग परत के किती होईल, 2 होईल. के 2 झाला, परत कंडिशन ट्रू आहे बिकॉज एम इज 4. परत आय किती होईल, 1 होईल. तुम्हाला माहिती आहे की परत आपण इनर मोस्ट लूप मध्ये आलो की परत. मग आता बघा, के 2 असेल, परत आय 1 होईल, जे परत 4 टाइम्स होईल. ओके, आय 2 होईल, जे परत 4 टाइम्स होईल. सेम असंच आय 3 होईल, जे परत 4 टाइम्स होईल. ओके, आपण ह्याला थोडं टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये लिहू म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हे इझिली ट्रेस नाही करू शकत, पण प्रोग्राम तर इझिली, अल्गोरिदम तर किती इझी बघाल, फक्त लूप मध्ये लूप टाकायचे. सो आपण प्रोग्राम पण इझिली लिहू शकतो, आणि तुम्हाला डायरेक्ट हे एवढे ज्या स्टेप आहेत हे तुमच्यासाठी कंपायलर करतं. बघा, आपण काय करूया, तिथं के आय जे. ओके, बघा K1 I1 जे 4 टाइम्स. हा, इथं फक्त टाइम्स लिहिते, जे ची व्हॅल्यू 4 नाही सांगते. I2 जे 4 टाइम्स, I3 जे 4 टाइम्स, I4 जे 4 टाइम्स. ओके, मग I5 होईल, फॉल्स होईल. परत K2 I परत 1 होईल, जे परत 4 टाइम्स. 2 3 4 जे 4 4 4 टाइम्स. I5 होईल, कंडिशन फॉल्स. परत K किती होईल बघा, के 3 होईल, जे 4 टाइम्स. ओके, सॉरी, के 3 होईल, आय परत 1 होईल, जे 4 टाइम्स. आय 2 जे 4 टाइम्स. 3 4 ला जे 4 4 टाइम्स. आय कंडिशन फॉल्स होईल. नंतर के 4, परत आय 1 2 3 4, इथं 4 4 टाइम्स होईल. मग नंतर के 5 होईल, मग कंडिशन फॉल्स होईल. म्हणजे एवढ्या साऱ्या स्टेप 1 2 3 4, म्हणजे एका लूप मध्ये 4 4 8 8 आणि 8 16 16 16 16, टोटल 64 टाइम्स लूप आहे ना, 64 टाइम लूप एक्झिक्यूट होणार बघा. मग एवढं आपल्याला ट्रेस करणं पॉसिबल नाहीये, बट प्रोग्राम खूप इझी आहे. जेव्हा मी तुम्हाला अल्गोरिदम हे 2-4 स्टेप पर्यंत एक्सप्लेन करते कसं वर्क होतं, मग आपण प्रोग्राम करू. ओके, तर एक्झामला तुम्हाला हे अल्गोरिदम एक्सप्लेन करायला येत नाही, तुम्हाला सॉल्व्ह करायला मॅथमॅटिकल वेच येतो, आणि हे अल्गोरिदम फक्त डायरेक्टली एकतर प्रोग्राम येतो किंवा फक्त राईट अँड अल्गोरिदम येतं. ओके, आणि जरी आलंच तुम्हाला वर्स्ट केस मध्ये की अल्गोरिदम एक्सप्लेन करा, तर पहिले फक्त के जोपर्यंत 1 आहे तेवढ्या वेळ स्टेप फक्त एक्झिक्यूट करायच्या. ओके, पण जेव्हा 64 स्टेप्स असतात तेव्हा जे चेंजेस आहेत की आपल्याला जो फायनल पी मिळणार आहे तो लगेच नाही मिळत, म्हणजे सुरुवातीच्या स्टेप मध्ये नाही मिळत. बघा, आता आय के किती झाला बघा, 1 झाला. ओके, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. नाउ आय किती झाला, 1 झाला. ओके, अगेन 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे. सो जे झाला 1. आता जोपर्यंत जे 5 होत नाही, लूप फॉल्स होत नाही, तोपर्यंत आय कडे येणार नाही. आता बघा हे कसं, हे मेन कसं वर्क होतं ते तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, नाउ बघा आय आणि जी किती आहे, 1 1. आता इथे बघा ही 1 आहे, हे 2, हे 3, हे 4th कॉलम, हा फर्स्ट रो, हा सेकंड रो, हा थर्ड रो आणि फोर्थ. ओके, सो आय जे म्हणजे 1 1 आहे सध्या दोन्ही. ओके, सो पी ऑफ 1 1 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतोय. ओके, सो पी ऑफ 1 1 इज इक्वल टू पी ऑफ 1 1
ओके, आणि हे काय ऑर आहे, तर इथे मी डायरेक्टली ऑर लिहिते. ओके, त्याच्यानंतर पी ऑफ आय के, तर के तिन्ही पण 1 1 आहे, सो इथे पण काय येणार 1 1. अँड पी ऑफ के जे, सगळे तिन्ही पण व्हॅल्यू 1 1 आहे, सो 1 1. आता पी ऑफ 1 1 काय आहे बघा, पी ऑफ 1 1 काय आहे 0. ऑर कधी पण पहिले ब्रॅकेट मधलं होणार, पी ऑफ सगळेच 1 1 आहे, सो 0 अँड 0. ओके, पहिले ब्रॅकेट. तर तुम्हाला सांगितलं अँड मध्ये जर दोन्ही 1 1 असेल तरच 1, अदरवाइज 0. सो 0 अँड 0 0. नंतर हा 0 आणि हा ऑर. अगेन 0 ऑर 0, 0 ऑर 0 काय असतं 0. सो पी ऑफ 1 1 ची व्हॅल्यू काय आली 0. मी तुम्हाला जस्ट सांगितलं जेव्हा अल्गोरिदम मध्ये 64 स्टेप आहे तेव्हा असं पण असू शकतो की 31st स्टेपला व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. ओके, लगेच होणार नाही. सो फक्त मी तुम्हाला काय एक्सप्लेन करते की ही स्टेप कशी एक्झिक्यूट होते. ओके, नाउ एकदा एक्झिक्यूट करून झाली. नाउ जे किती होणार 2 होणार बघा. ओके, नाउ परत पी ऑफ 1, आता जे 2 आहे बघा, आय के आणि आय काय 1 आहे, सो जिथे जिथे आय आणि के आहे तिथे 1 लिहू फक्त. सो आय जे, जे किती आहे 2 आहे, सो इथं 2, इथं पण 2. त्याच्यानंतर इथं के आहे, बाकी हे 1 1च आहे, आणि इथं के जे, सो इथं फक्त 2 येणार. ओके, नाउ पी ऑफ 1 2, 1 आणि 2 काय आहे 0च आहे. ओके, ऑर पी ऑफ 1 1 पण 0च आहे. अँड पी ऑफ 1 2, हे 1 आणि 2 0च आहे, तर परत काही चेंजेस नाही होणार, इथं 0च होणार. नंतर जे किती होणार 3 होणार. सो इथे आता आपल्याला जिथं जे आहे तिथं 3 लिहायचंय, बाकी आय आणि के तर अजून 1च आहेत. ओके, सो इथं 3, इथं 3 आणि इथं 3. ओके, आता बघा 1 3, 1 आणि 3 0चे, 1 1 0चे, आणि परत 1 आणि 3 पण 0चे. ओके, सो परत व्हॅल्यू 0च येणार, ती लगेच चेंज होणार नाही. फक्त ते हे कसं एक्झिक्यूट होतं ते तुम्हाला दाखवते. नंतर आय जे 4 होणार, सो जिथं 3 आहे तिथं फक्त 4 करू आपण, बाकी के आणि आय तर अजून 1च आहेत. ओके, सो 1 4, 1 आणि 4 किती आहे 1 आहे. ओके, ऑर इथे तर 0च आहे, आणि 1 4, 1 आणि 4 इथं 1, सो 0 इथं सांगितले की दोन्ही 1 असेल तरच 1, सो इथं 0च मिळणार, इथे 1 आला, 1 आणि 0चं ऑर 1 आलं. सो हा जो चेंज आहे तो चेंजच झाला नाही, तो 1च राहिला. आपल्याला फक्त काय मिळणार आहे की पाथ मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला जिथे जिथे इनडायरेक्ट पाथ असेल तिथे पण 1 आलं पाहिजे, बस एवढंच आहे. आणि तुम्हाला माहिती की आपल्याला फायनल पाथ मॅट्रिक्स या ग्राफचं काय मिळत होतं, जे की आपण मॅथमॅटिकल वे मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे, तर ते तुम्हाला लक्षात आहे. फक्त वायचं कॉलम सोडून बाकी सगळे 1 1 मिळत होतं. तर असं हे वर्क होतं. नेक्स्ट टाइम I2 होणार, जे परत 1 होणार, हे अँड आणि ऑर असं कॅल्क्युलेट होतं. ओके, नाव आता मी तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करते. इझी आहे बघा प्रोग्राम. आपण लास्ट टाइम जो ऍडजसन्सी मॅट्रिक्स स्कॅन केलं होतं त्याच्यातच आपण चेंजेस करूयात. फक्त आपल्याला अल्गोरिदमच्या स्टेप्स टाकायच्या आहेत. बघा आता आपल्याला इथे फक्त एमच्या ऐवजी फक्त आपण एन घेतलेला आहे, आणि ते आपल्याला अजून एक मॅट्रिक्स लागेल, पाथ मॅट्रिक्स. ओके, सो आपण स्कॅन तर केलंय बघा.
आपण ऑलरेडी आता स्कॅन केलंय, फक्त आपल्याला म्हणजे इनपुट आपल्याला ऍडजेसन्सी मॅट्रिक्स द्यायचा आहे. सो आपण स्कॅन तर केले. आता बघा पहिली स्टेप राईट हँड साइडला नोटपॅड आहे बघा, इथपर्यंत आता ऍडजेसन्सी मॅट्रिक्स पण आपण डिस्प्ले करूयात. ओके, नाऊ आता पहिली स्टेप परत 2 लूप टाकायचे. ओके, पहिली स्टेप I is equal to 1, I is less than or equal to n, फक्त m च्या ऐवजी n आहे, I plus plus. ओके, for j is equal to 1, j is less than or equal to 4, j plus n, j plus plus. ओके, आणि ह्या लूप मध्ये काय करायचंय आपल्याला, पहिली स्टेप चालू आहे आपली नोटपॅड मध्ये बघा. इफ a of ij is equal to, जर 0 असेल तर आपल्याला काय करायचे, p of ij मध्ये पण 0 टाकायचे. ओके, आणि एल्स p of ij मध्ये काय टाकायचंय 1. पहिली स्टेप झाली आपली. ओके, नाउ 3 लूप्स वरती आपला k डिक्लेअर करायचा राहिलाय, n and k plus plus. बघा प्रोग्राम किती इझी आहे. for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. Then for j is equal to 1, j is less than or equal to n, j plus plus. ओके, नाउ इनसाइड j लूप आपल्याला स्टेप टाकायची आहे. बघा आता लक्ष द्या ती स्टेप कशी लिहिते, p of ij is equal to p of ij, आणि तुम्हाला और माहिती आहे लॉजिकल, 2 पॅरलल लाईन्स ब्रॅकेट मध्ये p of ik. ओके, अँड हे टाकलं की ऑटोमॅटिकली 0 1 1 0 जे आहे ते होणार. ओके, हे झालंय. आता फक्त पाथ मॅट्रिक्स आपण डिस्प्ले करू. आपण ऍडजेसन्सी ऑलरेडी डिस्प्ले केलेली आहे. पाथ मॅट्रिक्स डिस्प्ले करायला सिंपल I मध्ये j लूप. for j is equal to 1, j is less than or equal to n, j plus plus. printf %d/t स्पेस येण्यासाठी 2 नंबर मध्ये p of ij and न्यू रो ला व्हॅल्यूज येण्यासाठी /n. ओके, सो फंक्शन f2 ह्याला आता आपण सेव्ह करूयात, रन करू. ओके, आता फर्स्ट सेम आपण ग्राफचं मॅट्रिक्स टाकूया, ऍडजेसन्सी मॅट्रिक्स जे आपण बघितलं आहे ते. सो नंबर ऑफ व्हर्टायसेस 4, ऍडजेसन्सी मॅट्रिक्स 0 0 0 1. रो वाईज टाकतो आपण कधी पण मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू. सेम का घेतोय, तुम्ही कोणताही ग्राफ घ्या, डायरेक्टेड ग्राफ आपण सेम का घेतोय, आपण मॅथमॅटिकल वेनी ऑलरेडी पाथ मॅट्रिक्स कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, सो ते परत सेम आहे का ते बघण्यासाठी बघा, सेम आलेला आहे, जे आपण मॅथमॅटिकल वेने आपण केलेला आहे सेम ते झालेला आहे. ओके, फक्त y च्या सगळा कॉलम का 0 0 आला, बिकॉज y कडे इनकमिंग वेज डायरेक्शनच नाहीये, सो इनडायरेक्ट वे पण नसणारच आहे. ठीक आहे, सो बघा जो अल्गोरिदमिक वे आहे तो मॅन्युअली ट्रेस करण्यासाठी डिफिकल्ट आहे, बट इझी टू इम्प्लिमेंट आहे, इझी टू प्रोग्राम आहे. आपण सिंपल अल्गोरिदम आहे, सो त्याचा प्रोग्राम पण सिंपल आहे. ज्या 64 स्टेप्स आहेत त्या कंपायलर तुमच्यासाठी करतो आणि तुम्हाला डायरेक्टली विदिन अ सेकंड काय देतो, आउटपुट देतो. ओके, सो हे झालं वर्षाचं अल्गोरिदम टू डिस्प्ले द पाथ मॅट्रिक्स. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता सिमिलर अल्गोरिदम आहे
फक्त पाथ मॅट्रिक्स नाही, नाव इज शॉर्टेस्ट पाथ मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे बघा डिजिक्स्ट्रा अल्गोरिदम. नेक्स्ट आहे डिजिक्स्ट्राज अल्गोरिदम. DIJKSTRA, Dijkstra's algorithm, and this is also called as shortest path algorithm. जसं Warshaw's algorithm is to find the path matrix, so this is Dijkstra algorithm is used to find the shortest path between the source and the destination. Okay, जसं तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की पाथ ऍडजेसन्सी मॅट्रिक्स मध्ये ओनली डायरेक्ट पाथ डिनोट करतं, पाथ मॅट्रिक्स डायरेक्ट और इनडायरेक्ट बोथ पाथ डिनोट करतं. ओके, आता हे झालं की पर्टिक्युलर डेस्टिनेशन रिचेबल आहे का पर्टिक्युलर सोर्स पासून. ओके, हे झालं पाथ मॅट्रिक्स. आणि शॉर्टेस्ट पाथ काय, जर रिचेबल असेल तर त्यातला त्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणता. ओके, कधी कधी बघा असं असतं की A इज माय सोर्स अँड B इज माय डेस्टिनेशन. ओके, सो A to B डायरेक्ट पाथ पण आहे आणि थ्रू C पण आहे. पण कधी कधी असं असतं की जो डायरेक्ट पाथ असतो त्याला सपोज 10 किलोमीटर असेल, पण जर मी शॉर्टकट यूज केला तर मी 8 किलोमीटर मध्येच B कडे जाऊ शकते. ओके, सो आपल्याला शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम काय देतं की पाथ तुमचा डायरेक्ट असू किंवा इनडायरेक्ट असू, पण जर एका सोर्स पासून एका डेस्टिनेशन कडे एकच पाथ आहे डायरेक्ट तर तोच डिस्टन्स देणार. ओके, बट मल्टिपल पाथ आहे तर त्यातला जो शॉर्टेस्ट आहे तो देणार. मग इनडायरेक्ट वेने जर शॉर्टेस्ट डिस्टन्स येत असेल तर इनडायरेक्ट पाथच तुम्हाला देणार. जसं गुगल मॅप तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवतं बघा शॉर्टेस्ट पाथ कोणता आहे तो. ओके, जेणे तुम्ही लेस टाइम मध्ये पर्टिक्युलर डेस्टिनेशनला जाऊ शकता. सेम त्याच वेने. ओके, नाउ फर्स्ट आता डिजिक्स्ट्रा अल्गोरिदम साठी पहिल्यांदा काय काय करायचं आहे ते बघा. पहिल्यांदा आपण एक ग्राफ ड्रॉ करूयात. आता ह्याच्यासाठी कंपल्सरी डायरेक्टेड आणि वेटेड ग्राफ लागणार. नाउ वी आर युजिंग द डिस्टन्स. ऍडजेसन्सी मध्ये फक्त आपण डायरेक्शन दाखवली होती बिकॉज आपल्याला फक्त पाथच डिनोट करतो आहे की नाहीये. पण आता इथे पाथ असेल तर मग कोणता शॉर्टेस्ट पाथ आहे तर ते डिनोट करतो. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला डायरेक्शन तर रिक्वायर्ड आहेच आहे, बट अजून एक फील्ड रिक्वायर्ड आहे, दॅट इज अ वेट. सो पहिल्यांदा आपण ड्रॉ करूयात RSTU 7 suppose 5 7 4 2 1 3. ओके, आता बघा जसं जर वेट नसेल दिले, डिस्टन्स नसेल दिलं तर आपण ऍडजेसन्सी मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करतो डायरेक्ट पाथ साठी. दॅट आपलं इनपुट काय असतं, ऍडजेसन्सी मॅट्रिक्स डायरेक्ट पाथ असेल तर 1 अदरवाइज 0. ओके, नाउ आता जर तुम्हाला वेटेड डायरेक्टेड ग्राफ असेल तर आपलं इनपुट असणार आहे वेटेड मॅट्रिक्स W. ओके, सो RSTU जसं आपलं सिक्वेन्स ABCD मध्ये असतो तर तसं मॅट्रिक्स पण करायचं आहे. आता इनपुट काय असणार आहे बघा. सुरुवातीला वेटेड मॅट्रिक्स मध्ये डायरेक्ट पाथ असेल तरच वेट लिहायचं आहे, अदरवाइज वेट 0 लिहायचं आहे. जसं ऍडजेसन्सी मॅट्रिक्स मध्ये डायरेक्ट पाथ असेल तर 1 लिहितो, अदरवाइज 0. सेम वेटेड मॅट्रिक्स मध्ये डायरेक्ट पाथ असेल तरच वेट लिहायचंय वेटेड मॅट्रिक्स मध्ये, अदरवाइज 0 लिहायचं आहे. जसं R to R डायरेक्ट पाथ आहे बघा. ओके, सो इथे येणार 7. ओके, जे असे 1 च्या ऐवजी फक्त 7 लिहायचं वेट. नाउ R to S पण डायरेक्ट पाथ आहे 5. ओके, नाउ R to T डायरेक्ट पाथ नाहीये, इनडायरेक्ट आहे बघा. R to S जाऊ शकतो, S to U जाऊ शकतो, U to T जाऊ शकतो, पण आपल्याला डायरेक्ट पाथ लिहायचे. सो R to T नाहीये, सो 0. ओके, नाउ R to U पण डायरेक्ट पाथ नाहीये, सो 0. ओके, नाउ S to R डायरेक्ट पाथ आहे, दॅट इज 7. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा S to S नाहीये डायरेक्ट पाथ. ओके, सो 0 म्हणजे ह्याच्यासारखं लूप नाहीये R सारखं. त्याच्यानंतर S to T
डायरेक्ट पाथ नाहीये बघा, डायरेक्ट, सो 0 आणि S to U आहे 2. ओके, नाउ T to R डायरेक्ट पाथ नाही. नंतर T to S डायरेक्ट पाथ आहे 3, हे बघा हा पाथ. ओके, नाउ T to T डायरेक्ट पाथ नाही आणि T to U डायरेक्ट पाथ नाही. नाउ U to R डायरेक्ट पाथ आहे 4. ओके, नाउ U to S डायरेक्ट पाथ नाही. U to T डायरेक्ट पाथ आहे आणि U to U पण डायरेक्ट पाथ नाही. सो दिस इज द इनपुट टू द डिजिक्स्ट्रा अल्गोरिदम. आता डिजिक्स्ट्रा अल्गोरिदम काय करतं, सेम लाईक पाथ मॅट्रिक्स. आपला इनडायरेक्ट पाथ असेल तर 1. ओके, डिजिक्स्ट्रा अल्गोरिदम पण इनपुट असणार वेटेड मॅट्रिक्स. नाउ कॅल्क्युलेशन होणार आणि तुम्हाला फायनल क्यू मॅट्रिक्स मिळणार. तर क्यू मॅट्रिक्स मध्ये काय असणार आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार आहे पर्टिक्युलर सोर्स पासून डेस्टिनेशन कडे. फॉर एक्झाम्पल बघा, आता S to R जाण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट पाथ आहे अकॉर्डिंग टू आवर मॅट्रिक्स. S to R जाण्यासाठी 7, S to R जाण्यासाठी 7 डायरेक्ट. पण जेव्हा आपल्याला युजिंग डिजिक्स्ट्रा अल्गोरिदम फायनल क्यू मॅट्रिक्स मिळेल तेव्हा तो पाथ चेंज झालेला असेल. बिकॉज S to R आपण डायरेक्ट जाण्याऐवजी जर थ्रू U गेलो तर हे 2 डिस्टन्स आणि हे 4 डिस्टन्स म्हणजे 6 होतात. ते म्हणजे डायरेक्ट पाथ वेटेड मध्ये असणार आहे पण क्यू मध्ये हा 7 रिप्लेस होणार आहे बाय 6 ने. ओके, म्हणजे असं तुम्हाला एक्सप्लेन होणार आहे. आता सपोज एखादे इथं इनडायरेक्ट पाथ आहे. आता बघा U to T किती आहे वेटेड मध्ये 1 आहे U to T. ओके, पण U to T जाण्यासाठी अजून दुसरा कोणता पाथ आहे का आहे, हा एक आहे, इथून असा इथून असा. पण हे 4 + 5 9, 9 + 2 म्हणजे U to R गेले, R to S गेले आणि S to U गेले. तर 9 + 2 11 होते. पण मग वेटेड मध्ये तर 1 आहे ना, सो हा 1च राहणार. जे डिस्टन्स वेटेड पेक्षा कमी आहे तेच फक्त रिप्लेस होणार. मग तो इनडायरेक्ट असेल तरी आणि डायरेक्ट असेल तरी. ओके, तर हे डिजिक्स्ट्रा अल्गोरिदम आहे. आता आपण बघायचं की डिजिक्स्ट्रा अल्गोरिदम काय आहे नेमकं. सेम पाथ मॅट्रिक्सचे अल्गोरिदम सारखंच आहे अल्गोरिदम, फक्त एकच स्टेप तिथं वेगळी आहे. आणि अगेन हे जे आहे हे सुद्धा आपल्याला मॅन्युअली ट्रेस करायला थोडस हार्ड आहे. मॅन्युअली आपण सॉल्व नाही करू शकत. अगेन ह्याच्यामध्ये 4 आहेत नोट्स, तो आपल्या 64 स्टेप्स होणार. सो तो आपण इझिली आपण करू शकत नाही त्या 64 स्टेप्स. ओके, बघा आता हे आपलं इनपुट आहे, वेटेड मॅट्रिक्स असणार आहे ह्याला इनपुट. आता काय करायचं बघा, पहिली स्टेप पण सेम आहे. फॉर I J इज इक्वल टू 1 to M. M काय आहे आता इथे नंबर ऑफ नोड्स दॅट इज 4. ओके, M. नाउ इथे फक्त W ऑफ I J जर 0 असेल तर Q ऑफ I J इन्फिनिटी करायचं. इन्फिनिटी म्हणजे एखादी मॅक्झिमम व्हॅल्यू करा. सो आपण इथे चेंजेस करूयात. तर W ऑफ I J मध्ये 0 असेल तर इथे इन्फिनिटी करायचे. ओके, म्हणजे W ऑफ I J मध्ये जिथं जिथं 0 आहे तिथं आपल्याला इन्फिनिटी करायचं. तर इन्फिनिटीचं साइन घेऊ. म्हणजे डिस्टन्स आपल्याला माहिती नाहीये ना, डायरेक्ट नाहीये म्हणून आपण वेटेड मध्ये 0 लिहिलं पाथ. पण आपल्याला इनडायरेक्ट असेल तर किती आहे ते माहिती नाहीये, सो आपण तिथं इन्फिनिटी केलं. ओके, आणि अदरवाईज जी W ऑफ I J मध्ये व्हॅल्यू आहे तीच Q ऑफ I J मध्ये येणार. सो 7 होती W ऑफ I J मध्ये तर Q मध्ये पण 7 येणार. सो हा झाला Q. बाकी हे जे लूप आहे हे सगळं सेम आहे आणि इथे एक मिनिमम फंक्शन आपण यूज करतोय मॅथ फंक्शन, मॅथ किंवा stdlib.h मधलं किंवा math.h मधलं. ओके, आता हे कसं वर्क होतं ते तुम्हाला सांगते. बघा आता हे थोडी इकडे डिस्प्ले होण्यासाठी फक्त ते जे लूप मध्येच आहे. अगेन हे इन बिटवीन कुठल्या तरी स्टेप मध्ये थोड्याफार चेंजेस होतील. फक्त ते कसं वर्क होते ते आपण बघूयात. आता सुरुवातीला बघा K होणार 1, I पण होणार 1 आणि J पण होणार 1. मग हे कसं एक्झिक्यूट होतं ते बघू. मग Q ऑफ 1 1. ओके, सो इथे मी लिहिते पहिल्यांदा Q ऑफ I J इज इक्वल टू मिनिमम व्हॅल्यू Q ऑफ I J कॉमा या इथं कॉमा Q ऑफ I K प्लस Q ऑफ K J. ओके, आता सगळी तिन्ही पण व्हॅल्यू 1 1 1च आहे. सो इथे काय येईल मिनिमम Q ऑफ 1 1 ची व्हॅल्यू आपण सध्या काढतोय. तर आता मी RSTU काढून टाकते आणि तिथं आपण 1 2 3 4 लिहूयात म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला.
सो क्यू इथं 1 2 3 4 ओके आणि हा 1 2 3 आणि 4 ओके. सो क्यू ऑफ वरच्या फॉर्म्युला मध्ये फक्त आपण IJ च्या व्हॅल्यू टाकतोय 1 1 प्लस क्यू ऑफ 1 1 ओके. आता कसं होतं बघा हे मिनिमम फंक्शन 1 1 क्यू ऑफ 1 1 ची व्हॅल्यू काय 7 कॉमा क्यू ऑफ 1 1 काय 7 प्लस क्यू ऑफ 1 1 7. सो इथं 7 कॉमा 14 मग ह्या दोघांमधलं मिनिमम कोण आहे 7. सो क्यू ऑफ 1 1 मध्ये व्हॅल्यू काय जाणार 7. हे नंतर चेंज होणार जर मिनिमम असेल त्याच्यापेक्षा एखादं डिस्टन्स तर जर नसेल तर तेच राहणार ठीक आहे. तर हे झालं 7. त्याच्यानंतर जे 2 होणार ओके. मग आता जिथे जे 2 आहे तिथे आपल्याला 2 टाकावं लागेल. मग क्यू ऑफ 1 2 इज इक्वल टू मिनिमम क्यू ऑफ 1 2 कॉमा क्यू ऑफ 1 आय आणि के ना इथं आय के. सो आय के 1 1 आहे. सो फक्त जिथे जे आहे तिथे आपल्याला 2 टाकायचं क्यू ऑफ 1 2 ओके. आता बघा क्यू ऑफ मिनिमम क्यू ऑफ 1 2 क्यू ऑफ 1 2 ची व्हॅल्यू काय 1 2 ची 5 कॉमा क्यू ऑफ 1 1 ची व्हॅल्यू काय 7 आणि क्यू ऑफ 1 2 ची व्हॅल्यू 5. सो 12 येतं इथं आणि इथं 5 येतं. सो 5 कॉमा 12 मधलं मिनिमम काय 5 चे. सो 5 राहणार 1 1 आणि 2 मध्ये ओके. झालं इथपर्यंत. नाऊ नेक्स्ट आता जे 3 ओके. सो जिथं जे आहे तिथं आपण 3 टाकूया 3 3 आणि 3 आणि कारण की के आणि आय तर 1 1च आहे ओके. सो क्यू ऑफ 1 3 काय आहे इन्फिनिटी. त्याच्यानंतर क्यू ऑफ 1 1 क्यू ऑफ 1 1 काय आहे 7 आणि क्यू ऑफ 1 3 काय इन्फिनिटी. सो 7 मध्ये इन्फिनिटीज आपल्याला माहित नाही त्याच्यात 7 ऍड केलं तर इन्फिनिटीज मिळणार दोन्ही इन्फिनिटी. तर सध्या ही व्हॅल्यू इन्फिनिटीज राहणार ओके. आता जर हे ट्रेस केलं तर तुम्हाला एका म्हणजे 64 स्टेप्स येतात बिकॉज आपल्या नंबर ऑफ नोड्स 4 आहे. तुम्हाला मी ऑलरेडी पाथ मॅट्रिक्स मध्ये सांगितलंय. सो हे पण अल्गोरिदम आपण इझिली ट्रेस नाही करू शकत पण एक व्हॅल्यू आहे जी की चेंज होते. मी खूप सारे स्टेप्स करून बघितले आहेत तर ते आपण एक्सप्लेन नाही करू शकत एवढं तर ते सांगते बघा K1 I4 आणि जे जेव्हा 2 होतो तेव्हा व्हॅल्यू चेंज होतात तोपर्यंत व्हॅल्यू चेंज नाही होत ओके. सो बघा K1 I4 आणि J2. सो K ऑफ 4 2 ची व्हॅल्यू मिनिमम मग नंतर पुढे फास्ट चेंज होतात स्टेप. इथं IJ म्हणजे 4 2 कॉमा Q ऑफ IK म्हणजे 4 1 प्लस Q ऑफ KJ म्हणजे 1 2. बघा आता मिनिमम Q ऑफ 4 2 4th रो आणि सेकंड कॉलम. सो इन्फिनिटी कॉमा Q ऑफ 4 1 काय 4 आहे प्लस Q ऑफ 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम 5 ओके. सो मिनिमम 4 प्लस 5 9 मग इन्फिनिटी आणि कॉमा 9 मध्ये मिनिमम कोण आहे 9. सो Q ऑफ 4 2 ची व्हॅल्यू अपडेट झाली Q ऑफ 4 2 ची 9 नी. म्हणजे बघा इथं काय होतं RSTU होता आणि इथं काय होतं T. सो U2T डायरेक्ट पाथ नव्हता म्हणून वेटेडनी हा दिला. मग U2T बघा सध्या आपण इथे आलेलो आहे. असं 9 किती पाथ घेतलाय 9 म्हणजे कोणता घेतलाय बघा U2T ना म्हणजे हा 4 4 प्लस हा 4 4 प्लस 5 9 9 प्लस 2 म्हणजे हा वेगळाच कोणता तरी पाथ घेतलेला आहे U2T नी आणि हा शेवटी अपडेट होणार आहे बघा U2T नाही RS आहे ना तेच म्हणले इथे S आहे ओके सेकंड. सो R2S U2S डायरेक्ट पाथ नाहीये बघा. सो कोणता घेतलाय बघा हा 4 प्लस 5 9 सध्या ओके. आता U2S जर अजून दुसरा एक पाथ आहे बघा 1 आणि हा 1 आणि 3 चा हा पण कुठं परत हा 9 अपडेट होणार आहे बिकॉज तुम्हाला 3 आणि 9 मिळेल. सो 3 मिनिमम आहे सो 3 येणार बघा कारण की जसं जसं पुढे स्टेप जातील तसा U2S हा पाथ मिळेल. U2S आहे ना U2T आणि T2S म्हणजे इथं 4
हा पाथ मिळेल बघा. सो 4 आणि 9 हा तर आताचा पाथ आहे सध्याचा, जेव्हा ह्या व्हॅल्यूज आहेत. पण जसं पुढे अल्गोरिदम जाईल तसं हा पण पाथ मिळेल. मग हा एक पाथ आधीचा जो आपण 4 to 9 केला होता तो, आणि 1 to 4 चा एक, सो 1 to 3 चा एक. सो हा 4 आणि हा 9, मग त्यातला हा 4 मिनिमम आहे. सो हा 9 पण परत रिप्लेस होणार 4 ने. तर असं हे कंटिन्यू होत राहणार. ठीक आहे. तर हे झाले तुमचं अल्गोरिदम. डिजिक्स्ट्रा काय दाखवतो तुम्हाला, जर डिस्टन्स दिलेला असेल पर्टिक्युलर नोड टू नोडचा, तर त्यातला शॉर्टेड डिस्टन्स कोणता आहे, मग इनडायरेक्ट वेचा जरी असेल तर तो दाखवतो. आणि वेटेड मॅट्रिक्स मध्ये लाईक ऍडजसन्सी फक्त डायरेक्ट पाथचा डिस्टन्स दाखवतो. ओके. सो आपण आता ह्याचा पण प्रोग्राम करूयात युजिंग अल्गोरिदम. याच प्रोग्रामला आपण सेव्ह ॲज करू, graph2.c. इथे आपल्याला वेटेड मॅट्रिक्स ए आणि पी लिहिलं तरी चालेल, काहीच हरकत नाहीये. इथे फक्त आता W इंटर द वेटेड मॅट्रिक्स, वेटेड मॅट्रिक्स इथं आलं W. ओके. आणि इथं काय होतं, जर W ऑफ आय जे जर 0 असेल तर Q ऑफ आय जे इन्फिनिटी दाखवायचे, तर इन्फिनिटी आपण 1000 करूयात मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके. हे फक्त कायसाठी, मिनिमम व्हॅल्यू देण्यासाठी. आणि Q ऑफ आय जे मध्ये जी W ची व्हॅल्यू आहे तीच. आता इथे 1 ने टाकायचं बिकॉज ऍडजसन्सी नाहीये. इथे काय आहे, वेट्स आहेत. ओके. आता इथे आपल्याला हे लूप तर सेम आहे, फक्त इथं Q टाकायचं आहे. आता Q फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. Q ऑफ आय जे, इथे मिनिमम फंक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मिनिमम Q ऑफ आय जे कॉमा Q ऑफ आय के प्लस Q ऑफ ए जे. ओके. आता मिनिमम फंक्शन कोणत्या लायब्ररी मध्ये आहे हे जर बघायचं असेल तर एमच्या तिथे यायचं आणि राईट क्लिक करायची आणि इथं मिनिमम असं फाइंड आउट करायचं, MIN टाइप करायचं. तर मिनिमम आहे stdlib.h फाईल मध्ये. ओके. तो आपल्याला ती फाईल इन्क्लूड करावी लागेल. डायरेक्टली मिनिमम फंक्शन आहे, ते सेम वर्क होतं जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं अल्गोरिदम मध्ये तसं, stdlib.h. ओके. नाउ आपल्याला वेटेड मॅट्रिक्स फाइंड आउट डिस्प्ले करायचे फक्त इथं. वेटेड नाही, शॉर्टेस्ट पाथ मॅट्रिक्स. शॉर्टेस्ट पाथ मॅट्रिक्स. तर आपण नंबर ऑफ व्हर्टायसेस 4 आणि RSTUV चे जे टाकलं होतं आपण 7 5 0 0. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं हा 7 चेंज होणार आहे 6 ने अकॉर्डिंग टू ग्राफ, ते पण लक्षात ठेवा. 0 3 0 0 4 0 1 0. बघा तो हा जो सेव RS हा जो सेकंड रोचा जो फर्स्ट आहे 7, तर तो रिप्लेस झालाय बाय 6 ने बघा. त्याच्यानंतर जो U2
एस जो आपण काढला होता म्हणजे 4th रो, तिथे आता कर्सर येत नाहीये, 4th रो आणि सेकंड कॉलम. ओके, म्हणजे शेवटचा रो आणि सेकंड कॉलम म्हणजे 4 जो आहे, तर तिथे आपण 9 काढलं होतं. तर तुम्हाला सांगितलं होतं की 9 पण पुढे रिप्लेस होईल 4 नी. तर शेवटी जेव्हा 64 स्टेप कंप्लीट होतील तेव्हा आपल्याला जिथं 0 होतं बघा वेटेड मॅट्रिक्स मध्ये, जिथं 0 आहे याचं मिनिंग काय की डायरेक्ट पाथ नाहीये, सो डिस्टन्स त्यांनी 0 दाखवला. बट शॉर्टेस्ट पाथ मॅट्रिक्स मध्ये इनडायरेक्ट पाथ कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तो तिथे त्यातला मिनिमम, सपोज मोर दॅन 1 पण इनडायरेक्ट असू शकतात, पण त्यातला जो मिनिमम व्हॅल्यू आहे ती तिथं दिलेली आहे. ओके, तर हे झालं आपलं शॉर्टेस्ट पाथ मॅट्रिक्स. ठीक आहे, आता आपल्या ॲरे रिप्रेझेंटेशनचं ग्राफचे अल्गोरिदम झालेले आहेत. नेक्स्ट टाइम पासून आपल्याला लिंक रिप्रेझेंटेशन बघायचं आहे आणि युजिंग लिंक लिस्ट आपल्याला नोड इन्सर्ट करायच्या, एजेस इन्सर्ट करायचे, ग्राफचे डिलीट करायचं. ओके, तर ते अल्गोरिदम्स आपण बघणार आहे.